अद्याप माझा निर्णय नाही, 2 दिवसांमध्ये निर्णय घेण्याची ओमराजे निंबाळकरांची भूमिका. मतदारसंघात जाऊन चर्चा करून निर्णय घेणार, निकालाचा काही संबंध नाही. ओमराजेंनी निर्णय बदलला. मी उद्धव आणि आदित्य ठाकरेंबद्दल काही बोललो नाही, त्यांच्याबद्दल कधी बोलणार नाही. आज नाही, उद्या नाही, भविष्यात नाही, ओमराजे निंबाळकरांनी केलं स्पष्ट. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये फोनवरून चर्चा, सूत्रांची माहिती. निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असल्यानं ऑपरेशन टायगर धोक्यात. ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 6 खासदार फुटणं आवश्यक. ओमराजेंनी नकार दिल्यास ऑपरेशन यशस्वी होणार नाही. 5 खासदारांची धाकधूक वाढली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची ओमराजे निंबाळकरांच्या घरी जाऊन भेट. अपेक्षित निकाल न लागल्यानं भेट घेण्यासाठी आलो होतो. ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय. भेटीनंतर भानगिरे यांची प्रतिक्रिया. अमित शहांच्या जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदेंना फोन. शिंदेंनी बाजूला जाऊन फोन अटेंड केला. हा महत्वाचा फोन नक्की कुणाचा? राजकीय वर्तुळात चर्चा. एकही खासदार कुठेही जाणार नाही, शिंदे सेनेतील नेत्याची माहिती. राजकारणामध्ये कमिटमेंट महत्वाची. 6 खासदार आमच्यासोबत. उद्या या संदर्भात पूर्ण माहिती समोर येईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच निर्णय जाहीर केला जाणार, असंही शिंदेच्या सेनेतील नेत्यांना सांगितलंय. ओमराजे यांचं तळ्यात मळ्यात चाललं आहे का? आज निकाल उलटा लागला. तुम्ही जगदंबेची शपथ खाल्ली होती, आज ती खोटी झाली आणि जगदंबेनं तुम्हाला धडा दिला. चंद्रकांत खैरेंची ओमराजे निंबाळकरांवर टीका. ओमराजे यांना परत घ्यायचंय का? हा उद्धव ठाकरे यांचा प्रश्न आहे. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. ओमराजे मानसिकदृष्ट्या ठीक नाहीत. काल ते पक्ष नेतृत्वाविषयी काय बोलत होते? ओमराजे राजकीय चक्रव्यूहात अडकले आहेत. बाकीचे 5 बंडखोर त्यांना सुधरू देतील का? ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. तर त्यांनी निर्णय बदलला तर स्वागतच. अंधारेंची प्रतिक्रिया. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी आरोपी निर्दोष, त्यांची मुक्तता झालेली आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामधील आरोपींची निर्दोष मुक्तता. पुराव्यांच्या अभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी 20 वर्षानंतर दोषमुक्त. माफीचा साक्षीदार खोटं बोलत असेल तर खटला दाखल करता येईल, कोर्टाचं निरीक्षण. निकाल दुर्दैवी, हायकोर्टामध्ये दाद मागणार. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालावर ओमराजे निंबाळकरांची TV 9 मराठीला पहिली प्रतिक्रिया. पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस शिंदेंची अमित शहांशी चर्चा. शहांनी सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिलेत. एकनाथ शिंदेंची माहिती. न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला. पद्मसिंह पाटलांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांची प्रतिक्रिया. पद्मसिंह पाटलांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचाही आरोप. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात सीबीआय हायकोर्टात जाणार. सीबीआयची अधिकृत माहिती. 100% खात्री होती हा खून डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी केलेला नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. स्वीकृत दर्शनी पहिल्या निकालामध्ये पद्मसिंह पाटलांची निर्दोष मुक्तता. आव्हाडांची प्रतिक्रिया. ओमराजे निंबाळकरांचा विश्वासघात झाला. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया. ओमराजेंना सोबत राहायचं असेल तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील. अनिल देसाईंची माहिती. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे. न्यायालयाचा निर्णय मान्य केला पाहिजे. अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. कोर्टाचा निर्णय धक्कादायक. अंजली दमानी यांचं ट्विट. जर ओमराजे निंबाळकर युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असतील, ज्यात त्यांच्या वडिलांच्या हत्येतील प्रमुख आरोपीच्या भगिनी आहेत, आणि हे केवळ पैशासाठी होत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. दमानी यांचा घणाघात. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा. 27, 28 आणि 29 जून रोजी उद्धव ठाकरेंचा दौरा. यवतमाळपासून दौऱ्याला सुरुवात होणार तर शिर्डीमध्ये दौऱ्याचा शेवट होणार. 27 जूनला यवतमाळ आणि हिंगोली, 28 जूनला परभणी आणि धाराशिव तर 29 जूनला शिर्डीचा दौरा करणार. आधी शिंदेंचं नाव घेताना गट बोलावं लागायचं. आता मात्र शिवसेना एकच. अमित शहांचं कोल्हापुरातल्या सभेत विधान. कोणताही गट शिल्लक नाही, आता एकच शिवसेना. शहांचं वक्तव्य. आताची फोडाफोडी म्हणजे अमित शहांची 2029 साठीची तयारी. खासदारांच्या फुटीवर राज ठाकरेंचं मोठं विधान. तयारीमध्ये राहा, वर्षभरात काही होऊ शकतं. राज ठाकरेंचा इशारा. शिंदेंची शिवसेना. अमित शहांची 4 वर्षांची टेस्ट्यूब बेबी. मग 4 वर्षाच्या गटाला 60 वर्षांचं सर्टिफिकेट कसं? संजय राऊतांच्या अमित शहांसह शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. तर टेस्ट्यूब बेबीचा सवाल करणाऱ्यांचा जन्म काँग्रेसच्या कुशीमधला. राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांचा पलटवार. राज्यात दुष्काळासारखी स्थिती, पण राजकारणी आमदार खासदार फोडण्यामध्ये व्यस्त. ठाकरेंच्या खासदार फुटीवर मेळाव्यात राज ठाकरेंचं भाष्य. जनतेच्या मतांना काहीच किंमत नाही, असंही वक्तव्य.
भाजपवर टीका करण्यापेक्षा राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. भाजपचे प्रवक्ते नवनाथ पन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. जेव्हा राज ठाकरेंना भाजप कळेल तेव्हा त्यांचा राजकीय उदय होईल, पन यांचा टोला. तुमच्या मनगटामध्ये किती दम आहे महाराष्ट्र ओळखतो. राज ठाकरेंच्या टीकेला निलेशचंद्र मुनींचं प्रत्युत्तर. माझ्या केसांबद्दल उत्तर द्यायला बांधील नसल्याचं सांगत वैयक्तिक टीकेला उत्तर देणं टाळलं. कुछ लोग कुत्ते होते हैं लेकिन वफादार नहीं होते. संजय राऊतांचा ट्विट करत एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. कुत्रे भुंकतात, वाघ शिकार करतो या शिंदेंच्या वक्तव्यावर पलटवार. राजकीय वार पलटवार सुरू आहेत. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. संसदीय दलाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 खासदारांना नोटीस मिळाल्यापासून 24 तासामध्ये खुलासा करण्याच्या सूचना. व्हीप न पाळल्यानं कारणे दाखवा नोटीस. शिंदेच्या ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर. शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मांसोबत बंडखोर खासदारांचे फोटो. आष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना पाटलांचा समावेश. बंडखोर 2 खासदारांसाठी शिवसेनेमध्ये स्वागत अशा आशयाचे बॅनर झळकले. कट्टर विरोधक राणा जगजितसिंह पाटलांच्या मतदारसंघात ओमराजेंचे बॅनर, तर संजय दिना पाटलांसाठी भांडूपमध्ये बॅनरबाजी. ओमराजे निंबाळकर हा भंपक माणूस. ओमराजेंच्या नावातून राजे शब्द काढा. ठाकरेंना सोडणार नाही असं ओमराजे म्हणत होते. बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांवर संजय राऊतांची टीका. पद सोडतो बोलायचं आणि सोडायचं नाही, यामुळे प्रतिमा बदलते. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांची टीका. एका क्षणात पक्षप्रमुख पद सोडेन. कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं विधान. ऑपरेशन कमळमध्ये हातामध्ये कमळ घेऊन फिरणार का? मंत्री उदय सामंतांचा ठाकरेंच्या सेनेला खोचक टोला. ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत अंतर्गत संवाद ठेवला पाहिजे, उदय सामंतांचा सल्ला. खासदार फुटले हा छोटासा झटका, अजून विधानसभेचा फटका आहे. महापालिकेचाही मोठा चटका आहे. गुलाबराव पाटलांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. जामनेरची मावशी म्हणत शिवसेनेकडे राडा करण्याची ताकद नाही. सामना अग्रलेखातून नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका. ऑपरेशन तुडवा होणारच, सामनातून बंडखोरांवर हल्लाबोल. मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. भाजप कार्यकर्त्यांची जळगावमध्ये पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.